संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर भवानीबाईंचे काय झाले? तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचे नाव ऐकलंय? त्यांचे शौर्य, त्यांचा संघर्ष आणि त्यांचे बलिदान साऱ्यांनाच ठाऊक आहे. पण मी आज एक प्रश्न विचारते, त्यांची एकुलती एक मुलगी भवानीबाई यांचे नाव किती जणांना माहीत आहे? इतिहासाच्या पानात ती हरवलेली आहे, पण आज मी तिच्या आयुष्याच्या त्या गोष्टी सांगणार आहे ज्या पुस्तकात नाही आणि शाळांमध्ये शिकवल्या जात नाहीत. ही गोष्ट आहे एका मुलीची, जी जन्मली राजघराण्यात पण आयुष्यभर लढली न्यायासाठी, अस्तित्वासाठी आणि अखेर इतिहासाच्या सावलीत हरवली. छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांची मुलगी भवानीबाई यांचा जन्म 4 सप्टेंबर 1678 मध्ये येसूबाईंचे माहेर असलेल्या शृंगारपूर येथील वाड्यामध्ये झाला. शंभूराजांच्या घरी कन्यारत्न आले. महाराणी येसूबाई माँसाहेब तर शंभूराजे आबासाहेब झाले होते. घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले होते. भवानीबाई या छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांची नात. भवानीबाई या शंभूराजे आणि येसूबाई यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या. भवानीबाई यांना एक लहान भाऊ देखील होता. त्यांचे नाव शाहू. जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना औरंग्याने क्रूरतेने ठार मारले, त्यानंतर महाराणी येसूबाई आणि लहान भाऊ शाहू त्या औरंगजेबाच्या कारागृहामध्ये होते. भवानीबाई यांचे लग्न त्यांच्या आत्या अंबिकाबाई यांचा मुलगा शंकरजी महाडिक यांच्याशी झाले. अंबिकाबाई या छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांच्या धाकटी कन्या होत्या. देशमुख हे खेड बंदरचे ते मुकादम आणि महाड बंदराचे वतन मिळाल्यामुळे त्यांचे आडनाव महाडिक. महाडिक यांनी शहाजी राजांच्या स्वराज्याच्या कामामध्ये अत्यंत मोलाची कामगिरी बजावली होती आणि तेव्हापासूनच या घराण्याचा शिवशाहीशी संबंध आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी अंबिकाबाईचे लग्न परसोजी महाडिक यांच्या 7 मुलांपैकी हरजी राजे महाडिक यांच्याशी लावून दिले. त्याचप्रमाणे मोहिते, निंबाळकर, नाईक, जाधव, राजशिर्के यांचे भोसले घराण्याशी संबंध आले. त्याचप्रमाणे महाडिक यांचे भोसले घराण्याशी संबंध प्रस्थापित झाले. महाडिक हे उत्तर हिंदुस्थानातून आलेल्या क्षत्रियांपैकी एक आहेत. हे घराणे खूपच प्राचीन आहे. जेव्हा महाराणी येसूबाई आणि शाहू राजे औरंग्याच्या कैदीत होते, तेव्हा या दोघांच्या सुटकेसाठी शंकरजी महाडिक यांनी खूप प्रयत्न केले. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंग्या हा मराठा राज्य गिळंकृत करण्याच्या तयारीत होता. मुघल फौज दक्षिण प्रांतांमध्ये धुमाकूळ घालत होता. या कठीण काळामध्ये शंकरजी महाडिक आणि हरजी राजे महाडिक यांनी जिंजी परिसर स्वराज्यात ठेवण्याचा खूप मोठा पराक्रम केला होता आणि याच कारणामुळे छत्रपती शाहू महाराजांनी शंकरजी महाडिक म्हणजेच आपले थोरले मेहुणे यांना 4000 मनसबदार करून आपली मोठी बहीण भवानीबाई यांना 24 गावांची सनद दिली आणि त्याचप्रमाणे 72 वाड्यांची आणि 5ही वतनांची सनद त्यांचे नावे करून दिली. याप्रमाणे शंकरजी महाडिक आणि भवानीबाई यांचे लग्न लावून देण्यात आले. भवानीबाईंवर त्यांचे भाऊ शाहू महाराजांचे खूप प्रेम होते. आपल्या वडिलांप्रमाणे भवानीबाई खूप धाडसी आणि हुशार होत्या. सनदीप्रमाणे शंकरजी राजे आणि भवानीबाई तारळे गावाला आले. मुघल साम्राज्याने तारळे गावाची पूर्णपणे वाट लावली होती. आता
भवानीबाई आणि शंकरजी राजे यांच्या समोर ही विस्कटलेली घडी परत बसवायची मोठी जबाबदारी होती. भवानीबाई आणि शंकरजी राजे यांनी एकत्रितपणे ही विस्कटलेली घडी पुन्हा बसवली आणि तेथील कारभार सुरळीत करून घेतला. काही दिवस कारभार केल्यानंतर शंकरजी महाडिक यांचे निधन झाले आणि पुन्हा एकदा भवानीबाई यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या निधनानंतर भवानीबाई यांनी पत्नी या नात्याने आपल्या पतीसोबत सती जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या सती गेल्या. तारळे येथील महाडिक यांच्या खाजगी स्मशानभूमीमध्ये तारळे आणि काळगंगा नदीच्या संगमावर यांची समाधी बांधण्यात आली. ही समाधी पाहण्यासाठी आजही लोक तिथे जातात आणि नतमस्तक होतात. भवानीबाई आणि शंकरजी राजे महाडिक यांना दुर्गोजी आणि अंबाजी ही 2 मुले होती. तारळे गावामध्ये आजही त्यांच्या पराक्रमाच्या पाऊलखुणा आणि पत्रव्यवहार आपल्याला बघायला मिळतात. तारळे गाव हे साताऱ्यापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच राजे महाडिक यांच्या वंशाचे 8ही वाडे तेथे दिमाखामध्ये उभे आहे. जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे.